पहिल्यांदा गणरायाला अभिवादन करतो आणि गणेश उत्सवाच्या निमित्तानं जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। प्रत्येक वर्षी गणेश उत्सवाची जी गर्दी आहे ती वाढतच चाललेली आहे। जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन मुंबईतले लोक गणेश उत्सवामध्ये अत्यंत तल्लीन होऊन उत्साहामध्ये गणरायाला घेऊन येतात, साकडं घालतात की आमची सगळी विघ्न दूर करा, सुख समृद्धी शांती घरामध्ये येऊ द्या, अशा पद्धतीची एक श्रद्धा प्रत्येक माणूस व्यक्त करताना या गणेश उत्सवामध्ये पाहायला मिळते। मी आज या ठिकाणी नटराज सिनेमा चेंबूर या ठिकाणी सदिच्छा मित्रमंडळाच्या गणेश उत्सवाला भेट देतोय आणि सगळ्याच चेंबूरमधल्या आणि मुंबईतल्या गणेश उत्सवांना त्या ठिकाणी काही ठिकाणी गेलेलो आहे आणि या 2 दिवसामध्ये मुंबईतल्या प्रमुख गणेश उत्सवामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत। आत्ता मी सांगितल्याप्रमाणे की या देशामध्ये जाती आणि धर्माच्या नावाखाली जे काही सुरू आहे ते सगळं थांबलं पाहिजे। भारत देशाला शक्तिशाली बनवायचं असेल तर सर्व धर्म समभावाची भूमिका या देशाने स्वीकारली पाहिजे। विविधतेमध्ये एकता असणारा हा देश बलशाली झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून धर्मामध्ये एक सौहार्दाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि मला खात्री आहे आपण बघत असाल मुंबईमध्ये मुस्लिम असेल, हिंदू असेल, सगळ्या प्रत्येक जातीचा माणूस, धर्माचा माणूस असेल अत्यंत श्रद्धेनं आदरानं श्री गणेशांची पूजा करतो। अशाच पद्धतीनं देशभरातल्या लोकांनी सर्व धर्मांमध्ये मिसळावं, एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये जावं आणि एक बंधुभावाचं वातावरण निर्माण करावं की जेणेकरून या देशामध्ये जे काही लोक जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली राजनीती करतायत, धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत, यादवी निर्माण करण्याचं काम करतायत, त्यांना या निमित्तानं मोठी चपराक मिळेल आणि त्यांचे जे घाणेरडे मनसुबे आहेत ते मनसुबे उधळून जातील आणि म्हणून जनतेनं अशा या राजकारण्यांना जे जातीच्या आणि धर्माच्या नावानं राजनीती करतायत त्यांना चारी मुंड्यात चित करावं। मला वाटतं गणरायाचरणी हीच प्रार्थना करतो। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।